लोकशाहीला काळीमा फासत शांतीपूर्ण आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर जोरदार वेगाने अचानकपणे मागून येऊन वाहनाच्या सुसाट गाडीने चिरडण्याच्या अवमानी कृत्याचा जाहीर निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या दरम्यान काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी नसता आव आणत बंदला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रकार सामंजस्याने हाताळल्याने पुढील अनर्थ टळला। या दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता। केंद्रीय गृहमंत्र्याच्या मुलाने सदरचे कृत्य केले असल्याचा आरोप करीत सदर प्रकरणाचा निषेध करण्याकरिता 11 ऑक्टोबरच्या सकाळी 10 वाजताच्या सुमारास अखिल भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी व प्रहारचे नेते व कार्यकर्ते स्थानिक शास्त्री चौकात गोळा झाले व शाळा कॉलेजसह शहरातील बाजारपेठेतून रॅलीद्वारे शहरवासियांना व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले। लोकांनी सुद्धा आव्हानास प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती। दरम्यान काही ठिकाणी दुकान बंद करण्यावरून वाद उत्पन्न झाला होता, मात्र आंदोलकांच्या मध्यस्थीने तो संपुष्टात आला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारामार्फत निवेदन देण्यात आले। यावेळी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवी बिरे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष पंकज वानखडे, गणेश ढवणे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन कनोजिया, सुशील कडू आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या दरम्यान 2 तास चालवलेल्या या बंदच्या आंदोलनात पोलिसांच्या 2 गाड्या सतत आंदोलकांच्या पाठीमागेच फिरत होत्या। बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।